आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, निशाणात या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। निशाणात या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। चंद्र बघा, हा शब्द निशाणात या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता। बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता। तर याचे योग्य उत्तर काय असेल, रणशूर, रणभीरू, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, राजाची स्तुती करणारा, राजाची स्तुती करणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा, याचे योग्य उत्तर काय असेल, राजाची स्तुती करणारा म्हणजे भाट। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, मात्रा चालणे, मात्रा चालणे अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मात्रा चालणे म्हणजे काय व्हायला पाहिजे, इलाज चालणे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, काय विचारलाय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात। समजा बघा, एखादं वाक्य आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात। तर याचे योग्य उत्तर काय असेल, क्रियापद बघा त्यांना असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, काय विचारलाय, जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल, जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे। हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये बघा जो तो आलेला असतो तो वाक्य कोणता असतो, मिश्र वाक्य असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सदवचन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। सदवचन बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। बघा, स्वर संधी आहे का, विसर्ग संधी आहे का, व्यंजन संधी आहे का, कोणती संधी असेल, सदवचन। बघा, या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, काय विचारलाय, मतिमंद या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे। मतिमंद, तर विद्यार्थी मित्रांनो, मतिमंद बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, काय विचारलाय, शंकर केशव कानेटकर हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। शंकर केशव कानेटकर कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। शंकर केशव कानेटकर बघा हे गिरीश बघा त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, काय विचारलाय, तो रोज अभ्यास करतो। बघा, अशा प्रकारच्या या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। तो रोज अभ्यास करतो, बघा हे वाक्य कोणतं असेल, तर सकर्मक भावे या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, बघा आपल्याकडे सर्व विषया ठिकाणी महत्त्वपूर्ण PDF हे अवेलेबल आहेत व मागील झालेले सर्व पेपरचे पण PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।
बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, कथकली बघा हे लोकनृत्य केरळ या राज्याचे या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे? रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारलंय, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा लखनौ शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेश राज्यामधलं बघा महत्त्वपूर्ण शहर आहे. लखनौ हे शहर गोमती नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारलाय, कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, आसाम या राज्यामध्ये कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय, बोरांसाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, मेहरून बघा हे ठिकाण बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? तर रजत क्रांती बघा अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलाय, पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित? पंडित रविशंकर विचारले कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, सतार वादक. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय, डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? बघा PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल, क्षयरोगावर बघा प्रामुख्याने डॉट्स ही उपचार पद्धती वापरली जाते. प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलाय, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? प्रकाश वर्ष. तर याचं योग्य उत्तर काय असेल, प्रकाश वर्ष बघा हे अंतर मोजण्याचं एकक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होता? मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होता? तर याचं योग्य उत्तर काय असेल, बाबर मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण बघा जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे. भारताचा पहिला अणुस्फोट कोणत्या वर्षी करण्यात आला होता? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1974 बघा या वर्षी भारताचा पहिला अणुस्फोट हा करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा विचारवंत होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा विचारवंत होता? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, कार्ल मार्क्स हा जर्मनी या देशामधल्या ठिकाणी विचारवंत होता. प्रश्न क्रमांक आई वडील हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आई वडील बघा या ठिकाणी एक शब्द आहे. हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? उपसर्ग घटित, सामासिक, नाम, क्रियापद. बघा आई वडील हा शब्द सामासिक शब्द या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ब्रिक्स या संघटनेमध्ये कोणता या ठिकाणी देश समावेश होत नाही? बघा ब्रिक्स एक संघटना आहे. या संघटनेमध्ये विचारले कोणता या ठिकाणी देश या ठिकाणी समावेश नाही? ब्रिक्स संघटनेमध्ये ब्रिटन बघा देश या ठिकाणी समाविष्ट नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? सापेक्षतावाद हा सिद्धांत कोणी मांडलेला सिद्धांत आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, अल्बर्ट आइन्स्टाईन बघा यांनी सापेक्षतावाद हा सिद्धांत त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, साधना हे साप्ताहिक, विद्यार्थी हे मासिक कोणाचं आहे? साधना बघा हे साप्ताहिक आहे आणि विद्यार्थी हे मासिक आहे, कोणाचं आहे?
तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, साने गुरुजी यांचं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. टेंभू सातारा बघा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. टेंभू सातारा बघा हे गोग आगरकरांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय, ज्या राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे कोणामार्फत पार पाडली जातात. राष्ट्रपतीच्या अनुपस्थित बघा त्यांची सर्व कामे ही उपराष्ट्रपती यांच्यामार्फत बघा पार पाडली जातात. विषय क्रमांक पुढचा, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा बटाट्याची चाळ बघा एक पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं विचारले तर पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय झाला, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे. अडकिता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, अडकिता हा शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय झाला, वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे. वसुंधरा, वसुंधरा म्हणजे काय असतो, पृथ्वी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 24 बघा काय झालाय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत बघा ही संघटना खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केली होती. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. कोणत्या वर्षी केली. बघा सन 1904 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत बघा ही संघटनेने स्थापन केलेली संघटना आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली. सन 1901 मध्ये बघा शांतिनिकेतनची स्थापना रवींद्रनाथ टागोरांनी केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 26 बघा काय विचारलंय, नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, उत्तराखंड बघा या राज्यामध्ये नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भारतामध्ये प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे. भारतामधलं प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, बघा मदुराई तामिळनाडू या राज्यामध्ये भारतामधलं प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, जहांगीर आर्ट गॅलरी कोणत्या शहरामध्ये आहे. जहांगीर आर्ट गॅलरी विचारली कोणत्या शहरामध्ये आहे. त्याचं योग्य उत्तर काय असेल, मुंबई बघा या शहरामध्ये जहांगीर आर्ट गॅलरी आहे. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली. तर 1 नोव्हेंबर सन 1956 ला बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही झालेली आहे. बघा असहकार चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष खालीलपैकी कोणतं वर्ष. असहकार चळवळ बघा याचे योग्य उत्तर काय असेल, सन 1920 बघा हे वर्ष असहकार चळवळ यांच्या संबंधीचं या ठिकाणी वर्ष आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्राच्या विधानमंडळामधलं कायम सभागृह खालीलपैकी कोणतं आहे. महाराष्ट्राच्या विधानमंडळामधलं कायम सभागृह कोणतं आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, विधान परिषद बघा या ठिकाणी कायम सभागृह आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल. अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे पावक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा बघा त्यांना आपण काय म्हणतो, वामकुशी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता. आरोहण बघा ध्वजारोहण. आरोहण म्हणजे काय पाहिजे, वर चढणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा, तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा मागील परीक्षामध्ये बघा हा विचारण्यात आला होता, तिलांजली देणे म्हणजे काय पाहिजे, त्याग करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा काय विचारलाय, दलाल व रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. दलाल व रिकामटेकडा बघा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मी चित्रपट पाहत असेन. बघा मी चित्रपट पाहत असेन. असेन म्हटले कोणता काळ असतो, असेन म्हणजे भविष्यकाळ असतो, म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे.
प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलं, मुख्यालय. बघा या ठिकाणी एक शब्द आहे, हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? मुख्यालय. मुख्या प्लस आलय, मुख्यालय स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलं, नेएशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? नेएशी. तर याचे योग्य उत्तर काय असेल? नेएशी. बघा हे प्रत्यय तृतीया या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 9 काय विचारलाय, अनिल हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल. आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं बघा अनिल हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. आईने बाळाला निजविले. बघा अशा बघा प्रकारचे एक वाक्य आहे, या वाक्याचा प्रयोग कोणता असेल? आता आईने बाळाला निजविले. तर याचे योग्य उत्तर यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 2 सकर्मक भावे या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलाय, विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी शब्द बघा काय विचारलाय, युवक. तर युवकच्या विरुद्ध लिंगी शब्द कोणता यायला पाहिजे? युविका, युविका. बघा युवक, युवती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, ज्यावेळी दोन वाक्य बघा उभयान्वयी अव्यय यांनी जोडले जातात त्यावेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. ज्यावेळी दोन वाक्य उभयान्वयी अव्यय यांनी जोडलेले असतात कोणते विरामचिन्ह वापरतात? बघा यावेळी अर्धविराम या प्रकारचे बघा विरामचिन्ह प्रामुख्याने वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली नदी नाही? दमणगंगा नदी कोकणामधली नदी आहे. उल्हास नदी कोकणामधली आहे. वैतरणा कोकणामधली आहे. प्रवरा बघा या ठिकाणी कोकणामधली नदी नाही. नागपूर हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? नागपूर बघा हे शहर नाग नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? वसईचा भुईकोट किल्ला ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय झाला, अंधारी. बघा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा अंधारी. बघा अंधारी हे अभय अरण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच काय पाहिजे? माढा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे माढाचं मुख्यालय मुंबईला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या नदीच्या खोऱ्यांना संतांची भूमी या ठिकाणी म्हणतात? महाराष्ट्रामधील कोणत्या नदीच्या खोऱ्यांना संतांची भूमी असे म्हणतात? त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. गोदावरी नदी खोऱ्यांना संतांची भूमी या ठिकाणी म्हटले जाते. तानसा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तानसा. तानसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय झाला, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना कोणत्या वर्षी भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1997 या वर्षी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारतीय नौसेना दिन कोणत्या एका दिवशी असतो? बघा 15 जानेवारीला काय असतो? भारतीय भूसेना दिवस म्हणजे आर्मी डे असतो. 4 डिसेंबरला विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौसेना दिन असतो. आवळ्यामध्ये कोणत्या प्रकारचं जीवनसत्व जास्त असते? आवळ्यामध्ये विचारले कोणत्या प्रकारचं जीवनसत्व सर्वात जास्त असते? बघा आवळ्यामध्ये कोणत्या यायला पाहिजे? विटॅमिन. बघा क जीवनसत्व बघा आवळ्यामध्ये सर्वाधिक असणारं जीवनसत्व आहे. ग्वायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? ग्वायटर. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? ग्वायटर हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. गोल घुमट बघा कोणत्या ठिकाणी आहे? गोल घुमट हा विजापूर जे की बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. विजापूर या ठिकाणी गोल घुमट आहे. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे मग या पुस्तकाचे लेखक आहेत. तुरटी बघा याचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी करतात? विद्युत विलेपन, रक्तप्रवाह थांबवणे, शिल्प काच. बघा या ठिकाणी रक्तप्रवाह थांबवणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती? छत्तीसगडची राजधानी कोणती यायला पाहिजे? रायपूर पहा.
छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे. तापमापीमध्ये विचारले कोणता धातू वापरतात तापमापीमध्ये. बघा PYQ प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तापमापीमध्ये बघा प्रामुख्याने पारा हा धातू या ठिकाणी वापरला जातो. बघा खालीलपैकी कोणता रंग हा सर्वात अधिक या ठिकाणी उष्णता आकर्षित करतो. सर्वात जास्त उष्णता आकर्षित करणारा रंग कोणता असेल? काळा रंग बघा सर्वाधिक उष्णता आकर्षित करतो. राज्यसभेचे बघा 1/3 सदस्य दर किती वर्षांनी निवृत्त होतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर किती वर्षांनी निवृत्त होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. प्रश्न क्रमांक 31 बघा काय विचारलाय? प्रिझन डायरी बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रिझन डायरी तुरुंगामध्ये लिहिलेल्या पुस्तकाचे लेखक कोण? प्रिझन डायरी बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते. आणि विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व झालेले सर्व पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर बघा सर्व प्रश्न या ठिकाणी उत्तरासोबत आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.